देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे, त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी. प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो, कारण तू आम्हाला हा प्रसंग दिलेला आहे प्रभू. तुझ्या सानिध्यामध्ये बसून तुझं वचन ऐकण्यासाठी प्रिय प्रभू, पुढील वेळ आमच्यासाठी आशीर्वादाची, मार्ग दाखवणारी असल्या प्रकारची होऊ दे प्रिय प्रभू. आणि म्हणून पुढील संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो आहे. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग आहे तो 2 शमूएल अध्याय 6 आहे आणि त्यातले काही वचन मी आपल्याला वाचून दाखवतो. वचन 12. दाविदाने जाऊन देवाचा कोष दावीदपुरात मोठ्या आनंदाने आणला. वचन 14. दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. दावीद मिखलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे यांच्या ऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो. मी याहूनही तुच्छ बनेल, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईल. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की नम्रता उंच नेते व उंच ठेवते. पुन्हा सांगतो, नम्रता उंच नेते व उंच ठेवते. आजचा जो संदेश आहे तो दावीद राजाच्या जीवनावर आधारलेला आहे. दावीद हा नम्र होता आणि त्या नम्रतेनेच त्याला उंच नेलं आणि त्या नम्रतेनेच त्याला उंच ठेवलं. राजांचा इतिहास जर आपण पाहिला तर काही राजे सुरुवातीला नम्र होते आणि त्यामुळे देवाने त्यांना उंच केलं. परंतु ज्यावेळेस ते उंचीवर गेले त्यावेळेस ते नम्र राहू शकले नाही. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही आणि त्यामुळे त्या उंचीवरून ते खाली आले. देवाने त्यांना त्या पदावरून झुगारून दिलं. उदाहरणार्थ शौल हा सुरुवातीला नम्र होता आणि म्हणून देवाने त्याला उंच केलं, राजा केलं. परंतु तो देवाच्या आज्ञा पाळू शकला नाही आणि म्हणून त्याचं पतन झालं. देवाने त्याला झुगारून दिलं. एक राजा हा आज्ञा देणारा असतो आणि मग आज्ञा घेणं आणि आज्ञा स्वीकारणं आणि आज्ञा पालन करणं हे त्याच्यासाठी फार कठीण होतं आणि म्हणून तो नम्र राहू शकत नाही आणि त्याचं पतन होतं. परंतु दावीद राजाकडे जर आपण पाहिलं तर तो नम्र होता आणि त्या नम्रतेचं उदाहरण 2 शमूएल अध्याय 6 मध्ये आपल्याला दिसतं. आपण पाहतो त्या अध्यायामध्ये की दाविदाने देवाचा कोष यरुशलेमेत वाजत गाजत स्तुती करीत यज्ञ करीत आणला आणि ज्यावेळेस देवाचा कोष यरुशलेममध्ये येत होता
त्यावेळेस दाविदाला एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तो त्या कोशासमोर नाचला. आणि हे जे त्याचं कोशासमोर रस्त्यावर येऊन नाचणं आहे, यावरून दिसतं की दाविदाला स्वतःचा मान, अधिकार, सत्ता, वैभव यांचं महत्व तिथे वाटलं नाही, परंतु त्याला महत्व देवाचा मान, देवाचा अधिकार, देवाची सत्ता, देवाचं गौरव यांचं मात्र त्याला महत्व जास्त वाटलं. आणि म्हणून तो नम्र होऊन त्या रस्त्यावर येऊन त्या देवाच्या कोशासमोर तो नाचलेला आहे. आणि त्याला माहित होतं, कारण त्याला माहित होतं की त्याला जे राजपद मिळालं होतं, जो अधिकार मिळाला होता, जी सत्ता मिळाली होती, जे वैभव मिळालं होतं, ते त्या देवाकडून, त्या परमेश्वराकडून मिळालेलं होतं. त्याला माहित होतं की खरा राजा तो आहे, तो परमेश्वर आहे, तोच किंग मेकर आहे. तो स्वतःला एक नामधारी राजासारखा असल्या प्रकारे म्हणत होता दावीद राजा. आणि त्याला हे माहित होतं की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तर तो परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वरासमोर तो लीन असल्या प्रकारे झाला आणि लीन होऊन त्या परमेश्वराच्या कोशासमोर तो नाचला. आणि हे एका मोठ्या नम्रतेचं असल्या प्रकारचं उदाहरण आहे. कारण एक राजा असून आपलं सिंहासन सोडून ज्यावेळेस खाली येतो आणि रस्त्यावर नाचतो, एक उदाहरण आहे मोठ्या नम्रतेचं. आणि त्यावरून आपल्याला दिसतं की दावीद हा अतिशय नम्र असल्या प्रकारचा होता. परंतु त्याची बायको मिखल, हिला मात्र त्याचं रस्त्यावर येऊन नाचणं बिलकुल समजलंही नाही आणि रुचलं पण नाही. आणि त्याच्याकडे पाहून तिला मात्र वीट आला. दावीद राजा असून त्या रस्त्यावर नाचतो, परंतु त्याची बायको मिखल, हिला मात्र त्याचा वीट येतो. हा असा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. याला कारण हे होतं की दाविदाच्या जीवनामध्ये त्या देवाने किती महान कार्य केलं आणि तो देव किती मोठा आहे आणि महत्कृत्य करणार आहे हे तिला माहित नव्हतं. तिला त्या देवाची, दाविदाच्या देवाची ओळख नव्हती. आणि म्हणून तिला या दाविदाचं हे वर्तन बिलकुल पटलं नाही असं आपल्याला दिसते. आणि म्हणून ती दाविदाला म्हणते की एखाद्या हलकट मनुष्य उघडा बोडका होतो, तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले. असल्या प्रकारे एका चेष्टेने आणि टीका करून तिने हे शब्द वापरलेले आहेत. परंतु दावीद मात्र आपण पाहतो की इतका खाली आला, इतका तो नम्र झाला देवासमोर. कारण त्याला माहित होतं की देव किती उंच आहे आणि म्हणून त्या देवासमोर तो इतका खाली आला. देव किती सामर्थ्यवान आहे, देव किती महान आहे हे दाविदाला माहित होतं. आणि म्हणून तो इतका खाली आला की रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी आपण पाहतो की तो त्या कोशासमोर नाचतो. आणि म्हणून दावीद त्या मिखलला काय उत्तर देतो ते पण आपण पवित्रशास्त्रामध्ये अध्याय 6 आणि 21 मध्ये वाचतो. तो दावीद त्या मिखलला म्हणतो की ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे यांच्या ऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणार. मी याहूनही तुच्छ बनेल, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईल. दाविदाचे शब्द या ठिकाणी वाचण्यासारखे आहे. तो म्हणतो मी अधिक तुच्छ होईल, अधिक हीन होईल. आपल्याला नवल वाटतं. या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्या देवासमोर ज्यावेळेस हा दावीद त्या कोशासमोर नाचतो, त्याचा अर्थ एक प्रकारे त्याने मुकुट बाजूला ठेवला, सत्तेचा झगा बाजूला ठेवला, गळ्यातल्या सोन्याच्या माळा त्या बाजूला ठेवल्या आणि आपल्या पायातल्या वाहना त्या बाजूला ठेवल्या. आपलं राजासन त्याने सोडलं आणि तो रस्त्यावर आला असा त्याचा अर्थ आहे. आणि रस्त्यावर येऊन तो नाचला. पण हे एक सत्य आहे की त्या देवाचं वैभव आणि गौरव यांच्या समोर
आणि तो जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू परमेश्वर आहे, त्याच्या समोर कोणीही मनुष्य आणि कोणता राजा असो तो अतिशय सामान्य आहे. त्याच्या हातात काहीच नाही आणि तो सर्वसाधारण एखाद्या व्यक्तीप्रमाणे आहे. कारण तो जो देव आहे तो इतका वैभवी आहे, इतका गौरवी आहे की त्याच्या समोर आम्ही कोणीच नाही. आणि ही जाणीव त्या दाविदाला होती आणि म्हणून तो त्या देवासमोर नाचतो. आणि अशी जाणीव ज्या व्यक्तीला असते तीच व्यक्ती त्या देवासमोर लीन होऊ शकते, नम्र होऊ शकते, स्वतःला तुच्छ म्हणू शकते, स्वतःला हीन म्हणू शकते. आणि दावीद नम्र होता त्या देवासमोर आणि म्हणून तो असल्या प्रकारचे शब्द वापरतो. मिखलने मात्र त्या दाविदाची चेष्टा केली आणि त्याला सांगितलं की तुम्ही आपले दास आणि दासी यांच्या समोर नाचलात आणि जी चेष्टेने म्हणाली की किती वैभवशाली तुम्ही दिसला. परंतु मला हे सांगायला पाहिजे की माणसाचं वैभव खरं पाहिलं तर याच्यातच आहे. मिखलने चेष्टेने दाविदाला म्हटलं की किती वैभवशाली तुम्ही दिसलात. तिला हे म्हणायचं होतं की तुम्ही वैभवशाली दिसला नाहीत, तुम्ही तुमचं वैभव सोडलं, मान सोडला. परंतु माणसाचं वैभव आणि त्याचा मान मला असं वाटतं याच्यात आहे की जो वैभवशाली प्रभू परमेश्वर आहे त्याच्या समोर ज्या वेळेस एखादा व्यक्ती लीन होतो, नम्र होतो, त्याला मान देतो, त्याची स्तुती करतो, त्याचं भजन करतो, त्यावेळेसच मला असं वाटते त्याला खरं वैभव प्राप्त होते. त्या व्यक्तीला जो लीन होतो त्या वैभवी गौरवी परमेश्वरासमोर. आणि मला असं वाटतं या ठिकाणी आपण पाहतो की दावीद खऱ्या अर्थाने वैभवशाली झाला, त्याचा मान वाढला उलट. आणि त्याने सांगितलं की माझा मान कमी होणार नाही, उलट माझे दास आणि दासी हे माझा अधिक मान करतील. असल्या प्रकारे दाविदाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो मी अधिक तुच्छ होईल, अधिक लीन होईल. प्रश्न पडतो की आपण देवासमोर किती लीन होतो, किती तुच्छ होतो, किती खाली येतो. आजच्या काळात जर आपण पाहिलं तर प्रत्येक मनुष्य हा स्वतःला राजा समजतो आणि तो एका राजासनावर बसलेला आहे. आणि जो व्यक्ती स्वतःला राजा समजतो आणि राजासनावर बसलेला आहे तो स्वतःला लीन कसा करणार, तो त्या देवाला राजा कसा मानणार आणि त्याच्यासमोर लीन होऊन त्याची सेवा कशी करेल, त्याची भक्ती कशी करेल, तो करू शकत नाही. जो व्यक्ती स्वतःला राजा समजतो, तो जो त्या राजासनावर बसलेला आहे, तर त्या देवाला तिथे स्थानच कुठे आहे, त्याची सेवा तो कशी करू शकतो, त्याची भक्ती तो कशी करू शकतो. आणि म्हणून खरं पाहिलं तर तो देव हा राजांचा राजा आहे आणि तो देव हा प्रभूंचा प्रभू आहे. आणि त्याच्या समोर आम्ही लीन होणं हेच आमचं वैभव आहे, हाच आमचा मान आहे. हाच दावीद एक स्तोत्र लिहितो आणि ते स्तोत्र म्हणजे 23. आणि त्या स्तोत्रामध्ये तो देवाला मेंढपाळ म्हणतो आणि स्वतःला काय म्हणतो, स्वतःला मेंढरू म्हणतो. मेंढरू ते असते की जे दीन असते, जे अशक्त असते, जे परावलंबी असते, जे मागे मागे जाणार असते आणि जे मेंढपाळाची वाणी ऐकणार असते, त्या मेंढपाळाकडे पाहणार असं असते. म्हणजे मेंढरू हे लीन असते आणि दावीद स्वतःला त्या मेंढरासारखा समजतो आणि त्यावरून आपल्याला त्याची लीनता, त्याची नम्रता आपल्याला दिसून येते. आणि दावीद राजा झाल्यावर सुद्धा आतून जर आपण त्याला पाहिलं तर तो एक मेंढरूच होता, लीन होता, नम्र होता, देवाची आज्ञा पाळणारा होता, देवाची वाणी ऐकणारा असल्या प्रकारचा होता. राजा झाल्यावर सुद्धा तो मेंढरासारखाच आपल्याला नम्र दिसतो. आणि यावरून आपल्याला दिसतं की दावीद हा अतिशय नम्र असल्या प्रकारचा होता. आता इथपर्यंत आपण पाहिलं की दावीद राजा असताना तो लीन होता, परंतु आपल्याला असं दिसतं की त्याआधी सुद्धा तो लीन होता. त्याआधी तो मेंढपाळ होता, पण मेंढपाळ असताना सुद्धा तो लीन असल्या प्रकारचा होता. आणि तो मेंढपाळ म्हणजे त्याच्या जीवनाच्या सुरुवातीला सुद्धा लीन असल्यामुळेच देवाने त्याला राजा केलं, उंच केलं. नम्रता उंच करते आणि उंच ठेवते. आणि दाविदाला जे उंच केलं होतं देवाने त्याला कारण त्याची नम्रता होती
आणि म्हणून सुरुवातीचा त्याच्या काळामध्ये म्हणजे तो मेंढपाळ असताना सुद्धा आपल्याला असं दिसतं की त्या काळात सुद्धा तो नम्र असल्या प्रकारचा होता. पहिले शमूएल 17 अध्याय 34 ते 37 या वचनामध्ये जर आपण पाहिलं आणि वचन 34 जर पाहिलं तर त्या ठिकाणी दावीद काय म्हणतो? दावीद म्हणतो, दावीद शौलाला म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेढे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याचा पाठलाग केला आणि त्यास मारिले. आणि वचन 37 मध्ये तो म्हणतो की ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या बलिष्ठाच्या हातातून सोडवेल, म्हणजे गल्ल्याताच्या हातातून सोडवेल. त्याने तो मेंढपाळ असताना एका सिंहाला मारलं, एका अस्वलाला मारलं, पण ते सांगताना त्याने हे नाही सांगितलं की मी मारलं, माझ्या शक्तीने मारला, माझ्या युक्तीने मी सिंहाला मारलं, अस्वलाला मारलं, मी फार महान आहे, मी फार योद्धा आहे, मी फार वीर आहे, असल्या प्रकारची बढाई त्या दाविदाने मारली नाही. तर त्याने सांगितलं त्या देवाने मला सामर्थ्य दिलं आणि त्या देवाने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंजातून सोडवलं. आणि या ठिकाणी दाविदाची नम्रता दिसते. आणि नंतर ज्यावेळेस तो पुढे जातो गल्ल्याताला मारायला, त्याच्या समोर जातो, त्यावेळेस त्या गल्ल्याता समोर सुद्धा तो ही बढाई मारत नाही की मी सिंहाला मारलं, मी अस्वलाला मारलं म्हणून मी तुला मारतो, मी तुला मारू शकतो, ही भाषा त्याने वापरली नाही. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं की तो देवाच्या नावाने त्या गल्ल्याता समोर गेला, देवाच्या नावाने गेला. तो म्हणतो, तलवारी घेऊन तू माझ्याकडे आलाय, भाला घेऊन तू माझ्याकडे आला, परंतु मी देवाच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. आणि अशा रीतीने आपण पाहतो की त्या ठिकाणी सुद्धा दावीद हा नम्र होता असल्या प्रकारे आपल्याला दिसते. आणि पुढे ज्यावेळेस आपण पाहतो की हा शौल ज्यावेळेस त्याच्या पाठीस लागला त्याला मारायला आणि त्याचा पाठलाग जंगलांमध्ये गुहांमध्ये करत होता, त्यावेळेस पहिले शमूएल अध्याय 24 मध्ये आपल्याला असं दिसतं की हा शौल त्या दाविदाच्या हातात सापडला होता. आणि तिथे सुद्धा त्याची नम्रता आपल्याला दिसते की त्या दाविदाने शत्रू शौल हातात असून सुद्धा त्याला मारलं नाही, त्याच्या झग्याचा काठ कापला पण त्याची मान कापली नाही. याला कारण तो म्हणतो, तो त्याला स्वामी म्हणतो, तुम्ही माझे स्वामी आहात आणि तुम्ही अभिषिक्त आहात, देवाचा अभिषिक्त शौल राजा. याचा अर्थ देवाकडे दाविदाने पाहिलं की देवाचा हा मनुष्य आहे, देवाचा हा अभिषिक्त आहे, देवाने नेमलेला आहे, म्हणून मी देवाचा मान करतो, त्याच्या समोर लीन होतो, त्याच्या समोर नम्र होतो, देवाच्या पुढे मी जात नाही, मी त्याला मारत नाही आणि तो त्याला मारत नाही. या ठिकाणी त्याची नम्रता दिसते. आणि पुढे जर तुम्ही पाहाल जे त्याने स्वतःविषयी म्हटलं, तुम्हाला नवल वाटेल, धक्का वाटेल की राजा दावीद शूर होता, वीर होता, परंतु तो स्वतःविषयी काय बोलतो तुम्हाला धक्का बसेल. आणि वचन 14 मध्ये तो स्वतःविषयी काय म्हणतो? तो त्या शौलाला म्हणतो की तुम्ही कोणाला मारायला टपलेले आहात, कोणाचा पाठलाग करत आहे, माझा, मी कोण? आणि तो म्हणतो, मी मेलेला कुत्रा आणि पिसवा आहे. कोण असे शब्द स्वतःविषयी वापरू शकतो? स्वतःविषयी असं शत्रू समोर कोण असे शब्द वापरतो की मेलेला कुत्रा आहे, मी पिसवा आहे, मी क्षुद्र आहे, मी हलका आहे, मी अशक्त आहे. जो लीन असेल, नम्र असेल, पराकोटीचा लीन असेल, नम्र असेल, ज्याच्यामध्ये कुठलाच गर्व नसेल, जो पूर्ण वाकलेला असेल, तोच असल्या प्रकारचे शब्द वापरू शकतो. तो स्वतःविषयी म्हणतो, मी मेलेला कुत्रा आहे, पिसवा आहे. दुसरा जर त्या ठिकाणी असता तर तो त्या शत्रू समोर म्हटला असता की मी शेर है, मैं शेर हूं, मेरे सामने मत आना. असल्या प्रकारचे शब्द त्याने वापरले असते. परंतु दावीद त्या ठिकाणी नम्रतेचे शब्द वापरतो स्वतःविषयी आणि त्या शौलाला तो मान देतो आणि त्या शौलाला राजा बनवणारा जो देव त्याला तो मान देतो. त्या देवासमोर तो नम्र आपल्याला दिसतो. ह्या सगळ्या प्रसंगामधून, त्याच्या शब्दांमधून, दाविदाच्या
शब्दांमधून, कृतीमधून आपल्याला असं दिसतं की ज्यावेळेस तो मेंढपाळ होता, सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा तो नम्र होता आणि या नम्रतेमुळेच देवाने त्याला उंच केलं. कारण नम्रता ही उंच नेते, उंच करते. त्याला राजा बनवलं आणि तो उंच असल्या प्रकारचा झाला. सारांश रूपाने जर या दाविदाच्या महानतेच्या माग कोणता गुण आहे असा विचार केला, असा प्रश्न विचारला की बाबा दावीद फार शूर होता, फार मोठा वीर होता, त्याने अनेक लढाया जिंकल्या, गल्ल्याताला मारलं, असा हा महान आणि थोर दावीद, त्याच्या माग कोणता गुणधर्म आहे? तर याच्या मागे त्याचा एकच गुणधर्म होता आणि तो म्हणजे त्याची नम्रता. त्या दाविदाच्या पूर्ण जीवनाचं आपण वर्णन करू शकतो आणि तुम्हाला एकच कारण दिसेल त्याच्या पाठीमागं, आणि ते कारण, तो गुण म्हणजे नम्रता. त्याने अस्वलाला व सिंहाला मारलं, त्याला कारण त्याची नम्रता. त्याने गल्ल्याताला मारलं, त्याला कारण त्याची नम्रता. जेथे तो गेला तेथे त्याला यश मिळालं, त्याला कारण त्याची नम्रता. तो इस्रायलाचा राजा झाला, त्याला कारण त्याची नम्रता. राजा असताना त्याने घोर पातक केलं, परंतु पातक केल्यानंतर त्याने पश्चाताप केला, त्याने उपवास केला, त्याने शोक केला, तो जमिनीवर पडून राहिला, याला कारण त्याची नम्रता. आणि शेवटी 40 वर्षपर्यंत इस्रायलावर त्याने राज्य केलं, याला कारण त्याची नम्रता. आज आपल्याला शत्रूवर, रोगावर, विरोधावर, संकटांवर, मंदीवर, अनेक संकटावर, अनेक गोष्टींवर, अनेक विरोधक वाऱ्यांवर मात करायची आहे, त्याच्यावर राज करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला दाविदाप्रमाणे नम्र व्हावं लागेल. नम्रता एकच शक्य आहे, हा एकच गुण आहे ज्याच्यामुळे आपण उंच जाऊ शकतो. नम्रताच आपल्याला उंच नेते आणि नम्रताच आपल्याला वर ठेवते, उंच ठेवते, त्या वरच्या पदावर ठेवते. नम्रताच. शेवटी एक वचन वाचतो, 1 पेत्र 5:6 मध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. देवाच्या अशाही कठीण परिस्थितीमध्ये, किती विरोधक परिस्थिती असो, किती भीषण परिस्थिती असो, किती भीतीदायक परिस्थिती असो, अशाही परिस्थितीमध्ये देव आम्हाला उंच ठेवू शकतो, उंच नेऊ शकतो. पण प्रथम आपल्याला त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन आणि नम्र व्हावं लागेल. जर आपण लीन आणि नम्र होतो तर देव आपल्याला उंच केल्याशिवाय राहणार नाही. इतका उंच करेल की आपल्या कल्पनेच्याही पलीकडे तो तुम्हाला उंच करेल. देव आपणास आशीर्वाद देव, देव आपणास उंच करो. हालेलुया. देवाची स्तुती असो.